चला आजचा टॉपिक, काल आपण बेरीज पाहिली होती, आज वजाबाकी. आता वजाबाकी मध्ये एक दोन गणित मी सांगतो आणि मग बाकीचे तुम्ही सगळे सोडवायचे. वजाबाकी करताना, वजाबाकी म्हणजे काय? कमी करणे. वजाबाकी म्हणजे बेरीज म्हणजे वाढवणे आणि वजाबाकी म्हणजे कमी करणे. आता वजाबाकी बी लोकांना जमत नाही, तर कशा पद्धतीने वजाबाकी केली पाहिजे पहा. आता वजाबाकी इंग्लिश मध्ये त्याला मायनस, बरोबर घेऊ आपण. 67 वजा 55. मग हे आडवं दिलेलं असतं, त्याला काय करायचं? उभं करायचं. इथं पण तोच नियम, एकक खाली एकक. ही झाली साधी वजाबाकी. 7 मधून 5 गेले, उरले 7तून 5 गेले, उरले. हे कसं होतं? हे 7 बोट आहे, याच्यातून 5 बोट गेले, किती उरले? असं करायचं, बरोबर का? 7तून 5 गेले 2, 6 मधून 5 गेला, ही पद्धत आहे. दुसरं गणित आपण पाहिलं, 100 वजा 44. 100 वजा 44. मग आता इथं वरती आकडा कोणता आहे? 0. मग 0 मधून 4 जाईल का? मग जेव्हा ही 0 असेल, 1 असेल, 2 असेल, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 एवढे आकडे 0 बसेल तर 9 पर्यंत क्लिअर. आपल्याला एवढं तर समजून जातं की आकड्यामधून हा आकडा जाणार नाही, बरोबर का? आता इथे जर 2 असता तर 2 मधून 4 गेले असते का? कारण हा वरचा आकडा मोठा पाहिजे, हा वरचा आकडा मोठा पाहिजे आणि हा खालचा आकडा छोटा पाहिजे, तेव्हाच आपण देऊ शकतो. समजा माझ्या खिशात 50 रुपये किती आहे आणि समोरच्याने मला 40 रुपये मागले, तर मी देऊ शकतो ना? पण जर माझ्या खिशात 50 रुपये, 50 ची नोट आहे आणि त्याने विचारलं सर 100 रुपये द्या, तर मग मी देऊ शकतो का? नाही देऊ शकत. म्हणजे आपल्याकडे जेवढे आहे तो हा वरचा आकडा, समजलं? आणि आपल्याला हे मायनस म्हणजे आपल्याला काय आहे? द्यायचं आहे, हे कर्ज आहे आपल्यावर, समजतंय? तर मग हे कसं सोडवायचं पहा. आता जेव्हा हे अशी परिस्थिती येईल की ह्या आकड्यामधून हा आकडा जाणार नाही, तेव्हा शून्याचा किती होतो? 10. शून्याचा केव्हा? जेव्हा वरचा आकडा खालच्या आकड्याला पैसे देऊ शकत नाही, तेव्हा तो दुसऱ्याकडून काय घेतो? हच्चा घेतो. हच्चा घेताना 0 काय होतो? 10. 1 काय होईल? 11. 2 12. 1 असला तर किती होईल? 11. 2 असला तर, 3 असला तर, 4 असला तर, 5 असला तर, या पद्धतीने 9 असला तर 19 इथपर्यंत ते जाईल. केव्हा? जेव्हा वरचा आकडा खालच्या आकड्याला पैसे देऊ शकत नाही तेव्हा. जर समजा इथे 6 असता, या शून्याच्या ठिकाणी किती असता? 6 असता, तर आपण 6चा 16 केला असता का? कारण आपण 6 रुपयामधून 4 रुपये देऊ शकतो, मग तेव्हा 6चा 16 करायची गरज नाही. आता किती झाले? 10. 10 मधून 4 गेले, 10तून 4 गेले किती? जर आपल्याला येत नसेल तर काय करायचं? सिंपल 10 रेषा मारायच्या. काय करायचं? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 रेषा मारल्या, 10 मधून 4 गेले, काय करायचं? 4 रेषा पुसायच्या, उरले किती? लिहायचं. हा वरचा आकडा डबल झाला, हा 0 होता ना, हा 0 होता, या शून्याचा किती झाला? डबल झाला, म्हणजे 2 अंकी झाला. तर ह्या 2 अंकीचा 1 हातच्या कुठे जातो? खाली. आता खाली अगोदर किती होते? हा 1 वाढल्यामुळे किती झाले? खाली 5 झाले. आता दुसरा आकडा, आता 0 मधून 5 जातील का भाऊ? मग शून्याचा परत किती? 10तून 5 गेले, हा आकडा डबल झाला. याचा आजच्या 1 मधून 1 जाईल का? 1तून 1 गेला 0, म्हणून उरलं 56. उरलं 56. उत्तर काय आलं? 56. कोणाकोणाला समजलं वजाबाकी? अशा पद्धतीने आपल्याला वजाबाकी करायची. काल बेरीज एकदम चांगल्या प्रकारे झाली, आज वजाबाकी आपण पूर्ण लेक्चर भर पाहू. पुढे पहा, 2-4 गणित अजून दाखवतो जेणेकरून तुम्हाला समजेन अजून, आणि मग तुम्ही सोडवायला सुरुवात करायची. गणित दिलं आपल्याला 656 वजा 78. 656 वजा 78 हे असं गणित आपल्याला दिलं. तर सुरुवात आपण परत इकडनं करणार आहे, उजव्या बाजूने.
बरोबर का? उजव्या बाजूने सुरुवात करू. क्लिअर दिसतंय? 6 रुपयामधून 8 रुपये जातील का? मग तेव्हा घेताना समोरचा किती घेतो? 10. घेताना किती घेतो? आणि 6चा किती होतो? 16. 6चा किती? मी ते 16 लिहायचं, या 6ला एकच रेष मारायची. समजलं का? आता 16तून 8 गेले, मग मोजता येत नाही आपल्याला. इकडे 16 रेषा मारायच्या, त्याच्यातून 8 रेषा कमी करायच्या. नाही तर मग बोट 16 बोट आहे का आपल्याला? नाही. मग मी कसं करतो पहा. हा 8 आहे आपल्याकडे. किती आहे? 8 आपल्याकडे आहे. जायचं कुठपर्यंत आहे? हा, मग इकडे लिहायचं पाहिजे. 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. हा 8 पकडायचा नाही. ह्या 8च्या पुढचा आकडा. म्हणजे ते 9 पासून तर आपण 16 पर्यंत लिहून घेतलं. मग 16तून 8 गेलं तर किती उरतात? पाय 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 16तून 8 गेले. या पद्धतीनं करत. 16तून 8 गेले 8. हे लक्षात ठेवायचं. हा आकडा डबल झाला की याने हातच्या घेतलेला आहे, तर हातच्याची भरपाई कुठे होते? इथे. कुठे? पुढच्या आकड्यामध्ये. म्हणजे पहिले किती होते? आता किती झाले? हा, वरचा आकडा. 5 रुपयामधून 8 रुपये देऊ शकतो का? मग 5चा किती होईल? 15. 15तून 8 गेले. अच्छा आले. 6तून 1 गेला. या गणिताचं उत्तर असेल 578. ज्या ज्या लोकांना वजाबाकी येत नव्हती आता यायला लागेल. आणि बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार स्टेप बाय स्टेप यायला लागले की कोणतं बी गणित आपल्याला सोडवता येतं. समजलं का? आता 2 गणित तुम्हाला देतोय मी आजचे, ते तुम्ही सोडवा. चालू करू आपण. दोन गणित तुम्हाला दिलेले. सोप्यापासून सुरुवात करू, कठीण पर्यंत जाऊ. गणित मोकळं मोकळं लिहा, अक्षर मोठं काढा म्हणजे आपल्याला समजेल. झालं? हे एवढं सिंपल गणित होतं. पहा आता. 37 - 6 एकक खाली एकक. 7तून 6 गेला